तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कॅपकटच्या डे 2 मध्ये. आज आपण बघणार आहोत कॅपकटचा इंटरफेस आणि त्यानंतर बेसिक काही गोष्टी, जसं की आपला मागचा व्हिडिओ आलाय फर्स्ट वाला, त्यामध्ये आपण सांगितलं कॅपकट कसं डाउनलोड करायचं आणि सोबत काही नॉर्मल गोष्टी बघितल्या. तर नक्कीच ते व्हिडिओ बघून घ्या फर्स्ट पार्ट, तेव्हाच तुम्हाला समजेल कॅपकट कसं डाउनलोड करायचं आणि यूज कसं करायचं. चला तर मग कुठला व्हिडिओ घाल त्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय. व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव असं मेसेज करायचं आहे. तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल, जिथे आपला आठवड्यातून 3 वेळेस लाईव्ह क्लास असतो आणि सोबत जे काही तुमच्या अडचणी असतात ते व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सॉल्व्ह केले जातात. तर बघा, सर्वात आधी आपण कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. कॅपकट ॲप्लिकेशनचा इंटरफेस काहीसा असा दिसतो. तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच असेल. आता इथं आपण कॅपकट ओपन केल्यानंतर ते ॲग्री अँड कंटिन्यूवर क्लिक करायचे. मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं VPN कसं कनेक्ट करायचं आणि कॅपकट कुठून डाउनलोड करायचं, आणि सोबत VPN कनेक्ट केल्यानंतर कॅपकटची काय काय प्रोसेस असतात त्या सर्व गोष्टी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले. ती पण आपली प्लेलिस्ट पूर्ण केली जाईल कॅपकटची याची, तर नक्कीच पूर्ण प्लेलिस्ट तुम्हाला बघायची, तेव्हा सर्व गोष्टी समजतील. ओके, आता आपल्याला व्हिडिओ तयार करायचा आहे. आता आपण इथं न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं. सर्वात आधी न्यू प्रोजेक्टवर क्लिक करण्याआधी इथं सेटिंगचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून डिफॉल्ट एंडिंग हा ऑप्शन ऑफ केला तुम्ही, तर जे काही लास्टचा कॅपकटचा लोगो असतो तो डिलीट होऊन जाईल. हे तुम्ही डिस्कार्ड करू शकता, त्यामुळे जे काही लोगो असेल तो लास्टला येणारा कॅपकटचा तो डिलीट होऊन जाईल. ओके, आता न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आपल्याला. इथे अलाउ ऑलवर क्लिक करायचंय. तर बघा, अशा प्रकारे आपण न्यू प्रोजेक्टवर न्यू प्रोजेक्टवर क्लिक केला आणि हा फोटो ऍड करून घेतला. आता जर आपल्याला याचा साईज चेंज करायची, तर आपण साईज आधी बघून घेऊ, म्हणजे पूर्ण गोष्टी असे समजतील. पण असं साईज बघण्यापेक्षा आपण जर वरचे पार्ट जे काही वरतून स्टार्ट केल्या सगळ्या गोष्टी, तर आपल्याला समजायला पण सोपं जाईल. त्यामुळे आपण जे काही वरचे आधी गोष्टी टूल्स आहेत ते बघून घेऊया. बघा, सर्वात आधी तुम्हाला इथे एक एक्सपोर्टचा ऑप्शन भेटतो. तर एक्सपोर्टवर जर क्लिक केलं तुम्ही, तर तुम्हाला बरेच सारे ऑप्शन भेटतात, की म्हणजे एक्सपोर्ट आपण करता येईल. ठीक आहे, इथून एक्सपोर्ट नंतर आपण एक्सपोर्ट डन करता येईल. त्यानंतर इथून तुम्हाला 1080 हा ऑप्शन भेटतो. हे काय, हे साईज आहे, आपल्याला कोणत्या साईजमध्ये व्हिडिओ सेव्ह करायचे. तर 720, 480 किंवा 1080 किंवा 2K 4K हा पण तुम्हाला ऑप्शन कॅपकटमध्ये अवेलेबल आहे. जसं तुमचा फोन हँडल होईल, जसं रेझोल्युशन तुमचा फोन सपोर्ट करेल, त्यानुसार तुम्ही ते सेट करू शकता. तर 1080 आपण सध्याच ठेवूया. इथे तुम्हाला फ्रेम रेट पण ठेवू शकता, बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्ही ऍडजस्ट करू शकता. पण तुम्ही 1080 ठेवलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही, फोनला चांगला सपोर्ट होईल. आणि फ्रेम रेट आहे तो 330 ठेवायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता, 1080 आणि फ्रेम रेट 30 असं ठेवून तुम्ही एक्सपोर्ट जरी केला तरी व्हिडिओला खूप चांगली क्वालिटी येते. त्यानंतर सर्चचं ऑप्शन आहे. तर सर्चमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला भेटतात. जसं आपण सर्चवर क्लिक करूया, बघा जे काही साऊंड्स वगैरे आहेत गोष्टी ते इथे आपल्याला बघायला भेटेल. जसं इंटरनेट कनेक्शन असेल त्यानुसार आपल्याला या गोष्टी दिसतील. आपण त्यांना बॅक करूया. त्यानंतर क्रॉसचा ऑप्शन आहे, क्रॉस केल्यानंतर इथून आपण प्रोजेक्टच्या बाहेर येऊ. परत आपण प्रोजेक्टवर क्लिक करूया. आता प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर आपण वरचे जे काही 4 टूल्स होते ते समजून घेतले. आता ही लाईन्स जी आहे ते आपण समजून घ्या. बघा, सर्वात आधी इथं जे एक अंडू आणि रिड्यूचं ऑप्शन आहे, ते जर आपण काही कोणती गोष्ट केली, आता आपण सध्या एक फोटोच ऍड केला. ओके, फोटो ऍड केला आणि बॅक पण केला, त्यामुळे आपल्याला अंडू रिड्यूचा ऑप्शन इथं ओपन दिसत नाही. आता आपण जर याला स्प्लिट केलं तर बघू शकता हा ऑप्शन ऑन झाला. जर अंडू म्हणजे काय, की जी गोष्ट आपण जशी आहे आधी तशीच आपल्याला जर रिटर्न करायची असेल, जसं मी इथून अंडूवर क्लिक केलं, बघू शकता जी आपली प्रोसेस होती ती सेम तशीच आहे. आणि जर मी रिड्यूवर क्लिक केलं, त्यानंतरची जी प्रोसेस केली आपण ती आपल्याला दिसणार. अंडू रिड्यूचा पार्ट आपला काइन मास्टरमध्ये झालेलाच आहे, त्यामुळे तो क्लास जर तुम्ही बघितला त्यामध्ये आपण पूर्ण सविस्तर ते एक्सप्लेन केलंय गोष्टी. ओके, हा नंतर इथे एक ऑनचा ऑप्शन आहे बघा इथे, तो का आपल्याला आता सध्या लागणार आहे. इथं प्लेचा ऑप्शन आहे, तर तुम्ही व्हिडिओ नेक्स्ट प्ले करू शकता. त्यानंतर तुम्हाला फुल स्क्रीनचा ऑप्शन भेटतो. जर त्या ऑप्शनला तुम्ही क्लिक केलं तर जो काही व्हिडिओ आपला तो फुल स्क्रीनमध्ये आपल्याला दिसेल अशा प्रकारे. ओके, इथून बॅक करूया. त्यानंतर इथे बरेच सारे ऑप्शन आहेत. म्यूट क्लिप्स आहे. आता जर तुमच्या व्हिडिओला कोणतं म्युझिक असेल, एखादी तुम्ही जर निवडणुकीच्या वगैरे जर पॅकेज घेतला असेल तर निवडणुकीमध्ये, तर बरेच जण शूट करतात तेव्हा त्यांना व्हिडिओ एडिट करायचा असतो, पण आपण सॉन्ग दुसरं क्लिक करतो आणि व्हिडिओ क्लिप्स शूट करताना व्हिडिओमध्ये आवाज येतो. तर सिंपली तुम्ही सर्व क्लिप्स ऍड करून घ्यायच्या आणि ऍड केल्यानंतर म्यूट क्लिप्स करायचे. त्यामुळे काय होईल, जे पण काही साऊंड असेल व्हिडिओमध्ये क्लिप्समध्ये ते ऑफ होऊन जाईल ते म्यूट क्लिप्स केल्यानंतर. ओके, अशा प्रकारे हा ऑप्शन आहे. त्यानंतर ऍड एडनीचा मी सांगितलंच आहे, आपण स्टार्टिंगलाच ते लोगोचा ऑप्शन ऑफ केला आहे, डिस्कार्ड केला होता, त्यामुळे इथे आता लोगो भेटणार नाही आपल्याला. इथे प्लसचा आयकॉन आहे, जर तुम्ही प्लसच्या आयकॉनवर क्लिक केलं की तुमची गॅलरी ओपन होईल आणि त्यामधून तुम्ही ते समोर फोटो ऍड करू शकता. इथे स्पीड मॅ ऍड केला आपण, त्या समोरच एक फोटो ऍड होऊन जे तो फोटो असेल गॅलरीमध्ये ते इथे ऍड करता येईल तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून. ओके, त्यानंतरचं ऑप्शन आहे बघा इथे, इथे म्युझिकचं ऑप्शन आहे. जर तुम्ही ऍड ऑडिओवर क्लिक केलं तर तुमच्या फोनमध्ये जे काही ऑडिओ असतील ते तुम्ही इथे ऍड करू शकता, पण डायरेक्टली ऍड होणार आहे. तुम्हाला ऍड ऑडिओवर क्लिक करायचं. इथे एक्सट्रॅक्ट ऑडिओ, साऊंड इफेक्ट, रेकॉर्ड आणि
टू ऑडिओ, हे टेक्स्ट टू ऑडिओ, हे सगळ्या गोष्टी भेटतील. आता आपण एक एक करून बघूया सर्व गोष्टी. तर सर्वात आधी जर आपण स्टार्टिंगला ते एडिटचं ऑप्शन आहे. ओके, एडिटच्या ऑप्शनवर क्लिक केलं की तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी ओपन होतात. जसं स्प्लिट आहे, ॲनिमेशन आहे, इफेक्ट्स, क्रॉप, डिलीट, डुप्लिकेट, रिप्लेस, ओव्हरले, ॲडजस्टमेंट, फिल्टर्स, हे सर्व गोष्टी काय काय आहे ते सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप नाही करायचा, पूर्ण बघायचा आहे. कारण की खूप महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे एडिटिंग क्षेत्रामध्ये CapCutचं. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करायची आहे. व्हिडिओ चांगला वाटला तर चांगली कमेंट करा, किंवा नाही आवडल्या गोष्टी त्या पण कमेंटमध्ये सांगू शकता, किंवा काय माझं चुकलं असेल ते पण मला तुम्ही सांगू शकता. ओके, इथे स्प्लिट केल्यानंतर आपण एकाच लेअरचे 2 पार्ट होतील, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपण जर इथे ॲनिमेशनवर क्लिक केलं तर इथून आपल्याला इफेक्ट बघायला भेटेल. ॲनिमेशनमध्ये काय, इनचं ॲनिमेशन स्टार्टिंग, मी तुम्हाला काइन मास्टरमध्ये सर्व गोष्टी सांगितल्या. इन म्हणजे स्टार्टिंगचा जे काही इफेक्ट आहे तो, आउट म्हणजे शेवटचा जो काही इफेक्ट आहे तो, आणि कोंबो म्हणजे पूर्ण जे काही व्हिडिओ असेल ते पूर्ण चालू असताना पण इफेक्ट थांबेल. बघा, हा इन ॲनिमेशन आहे. ओके, इथून आपण ह्या करू. आणि आउट जर केला आपण, आउटवर जर क्लिक केला आपण, आउटमध्ये हा जर इफेक्ट टाकला आपण, तर बघू शकता जे शेवटचा पार्ट येईल व्हिडिओचा, बघा तो असा येईल. तर अशा प्रकारे हा आउट ॲनिमेशन आहे. जर कॉम्बोवर क्लिक केलं तर इथे जे काही इफेक्ट आहे तो पूर्ण जोपर्यंत व्हिडिओ चालेल पर्यंत हा इफेक्ट चालणार. म्हणजे इनला पण येणार, इन आणि आउट पूर्ण जे काही व्हिडिओ आहे त्यामध्ये हा इफेक्ट ॲड होणार आहे. ओके, इथून आपण याला बॅक करूया. यामध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत तुम्हाला ॲनिमेशनमध्ये. आपण पुढे बघूयाच कोणते कोणते इफेक्ट जास्त तर यूज केले जातात, कारण की आज आपण पूर्ण CapCut ॲप्लिकेशन समजून घेणार आहे. आणि उद्याच्या पार्टमध्ये नक्कीच आपण इफेक्टचा पण पार्ट बघूया. ओके, एवढी गोष्ट झाल्यानंतर तुम्ही बॅक करायचे. तुम्हाला बॅक केल्यानंतर इथे इफेक्टचा ऑप्शन आहे. इफेक्टवर पण एक तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट आहे आणि बॉडी इफेक्ट आहे. तर दोन्हीमध्ये डिफरन्स काय बघा. व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्ही डायरेक्ट पूर्ण व्हिडिओला इफेक्ट लावू शकता. ओके, बॉडी इफेक्टमध्ये पण सेम आहे. पण बॉडी इफेक्टमध्ये काय फायदा असतो की जर आपण कोणत्या व्यक्तीचा व्हिडिओ एडिट करताय, जसं की एका पर्सनचा व्हिडिओ एडिट करताय, बर्थडेचा वगैरे, ठीक आहे, तर जे काही पर्सन आहे त्याच्या बॉडीला पूर्ण तो इफेक्ट म्हणजे बॉडी इफेक्ट, म्हणजे मी तुम्हाला एक दाखवते फोटो ॲड करून. जसं की आपण व्हिडिओ इफेक्टवर क्लिक सिम्पली तुम्ही बघू शकता की आपण भरपूर सारे ऑप्शन आहे. यामधलं कोणताही इफेक्ट तुम्हाला जो आवडला ते तुम्ही इथे ॲड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जसं इंटरनेट कनेक्शन असेल त्यानुसार आपल्याला इफेक्ट दिसतील. ओके, अशा प्रकारे इथे बघूया भरपूर सारे ऑप्शन आहे. क्लासिकवर क्लिक करूया, न्यू आहेत. ओके, यावर जर क्लिक केलं तर आपल्याला भरपूर सारे ऑप्शन बघायला भेटतील. ओके, इथे जर आपण क्लिक केलं तर हे बघू शकता हा व्हिडिओ इफेक्ट पूर्ण व्हिडिओला ॲड होणार. म्हणजे आपल्याला जिथपर्यंत पाहिजे इफेक्ट तिथपर्यंत आपण ॲड करू शकतो. बघू शकता हा इफेक्ट डाउनलोड होऊ देऊया आपण, किंवा हा वाला जे कोणतं तुम्हाला आवडेल ते तुम्ही ॲड करू शकता. ओके, हा इफेक्ट मी घेतला आहे स्टार्टिंगला, इथपर्यंत घेतला. ओके, आता याला काही हे काय राहणार आहे, याचं व्हिडिओ इफेक्ट केल्यानंतर जेवढी पण काही क्लिप्स असेल तिथपर्यंत हा इफेक्ट येणार आहे. जसं मी या इफेक्टवर क्लिक केलं, इथून ॲड इफेक्टवर क्लिक केलं आणि ते बघू शकता अशा प्रकारे जी काही पूर्ण क्लिप्स आहे तिथपर्यंत हा इफेक्ट चालणार आहे. बघू शकता या क्लिपला पण ॲड केला आपण आणि ह्या सेकंड क्लिपला पण तोच ॲड केला. ओके, इथून आपण अंडू करूया आता दोन्ही पण इफेक्ट. आता यावर आपण क्लिक केला आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केला. बघा, इफेक्टवर क्लिक करून इथं बॉडी इफेक्टवर क्लिक केला. आता काय इथे होणार आहे बघा, जर आपण एखादा फोटो ॲड केला, जसं की मी एक फोटो ॲड करून घेते याच्यामध्ये, आपण याच्यावर बघू ट्राय करून होते का, नावावर नाही झालं तर आपण एक फोटो ॲड करून घेऊ एका पर्सनचा, जेणेकरून आपल्याला ही व्यवस्थित समजेल प्रोसेस. तर बघा, हे जे काही इथून आपण जर हा इफेक्ट ॲड केला तर बघू शकता अशा प्रकारे थोडं लोडिंग घेईल, इंटरनेट कनेक्शन असेल तर त्या प्रकारे इफेक्ट दिसतील आपल्याला. बघा, याच्यामध्ये तेवढं परफेक्टली होणार नाही ते. आपण जर पर्सनचा फोटो ॲड केला तर एकदम परफेक्टमध्ये हे होऊन जाईल. ओके, हे राहू देऊ आपण याच्या जागी एक पर्सनचा फोटो ॲड करूया इथे. तर बघू शकता हा आपण फोटो ॲड केला आहे. आता आपण जर यावर क्लिक केलं, इथं इफेक्टवर क्लिक केला आणि बॉडी इफेक्टवर क्लिक केला आणि यामध्ये जर हे इफेक्ट आहे तो क्लिक केला तर फक्त जी काही बॉडी आहे, जी काही पर्सन आहे तेवढ्याच बॉडीवरती इफेक्ट येणार आहे. जसं की परत एक जे काही ऑप्शन आहे ते आपण बघूया एक इफेक्टचा आणखी. बघू शकता हा पण इफेक्ट, जे काही बॉडी आपली तिथपर्यंतच तो इफेक्ट राहील. तर हे बॉडी इफेक्टचा हा फरक आहे व्हिडिओ आणि बॉडी इफेक्टमध्ये. बघू शकता अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे इथून बॉडी इफेक्ट ॲड करू शकतो. ओके, ही गोष्ट समजली असेल, यामध्ये काही प्रॉब्लेम नसेल, असला तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेल, त्याचे जे काही अडचणी असेल त्याचे उत्तर नक्कीच सांगेल. ओके, त्यानंतर बघू शकता इथे आपण आपण एडिटवर क्लिक केलं, त्यामध्ये इफेक्ट वगैरे बघितले. त्यानंतर क्रॉपचं ऑप्शन बऱ्याच जणांना माहिती आहे, पण थोडं डिफरंट आहे यामध्ये. तुम्ही 9x16 क्रॉप करू शकता, 16x9 जे काही साईज आहे त्यामध्ये करू शकता. आणि इथून तुम्ही म्हणजे असं रोटेट थोड्या गोष्टी जे काही ते रोटेट पण करू शकता. असं इथं AI एक्सपेंट आहे, इथं सायनिंग वगैरे करून तुम्हाला ते करता येईल सगळ्या गोष्टी. ते काय, जर फोटो लहान असेल तर आपण त्याला थोडं मोठ्या साईजमध्ये मॅच करू शकतो. तो ऑप्शन आहे तो आपल्याला सध्या तर कामाचा नाही. नंतर डिलीटचा एक ऑप्शन आहे. त्यानंतर इथे बघू शकता पूर्ण जे काही बेसिक गोष्टी त्या सांगणार आहे मी. असं काही नाही की खूप लहान मुलांसारखं शिकवत आहे, अशातला भाग नाही आहे. कारण की बरेच एडिटर नवीन असतील, त्यांना माहिती नसेल ॲप्लिकेशन, त्यामुळे जे काही पूर्ण बेसिकपासून आहे तिथून मी सांगत आहे. ओके, त्यानंतर डुप्लिकेटचं ऑप्शन आहे. डुप्लिकेट म्हणजे जशी लेअर आहे तशीच आपल्याला समोर ॲड करायची.
ओके, त्यानंतर ऑप्शन आहे आपल्याला इथे रिप्लेसचा. तर रिप्लेसमध्ये क्लिक केल्यानंतर काय होईल, जेवढी आपली लेअर राहणार आहे तेवढीच राहणार आहे, इफेक्ट पण तोच राहणार आहे, फक्त फोटो चेंज होणार. जसं मी रिप्लेसवर क्लिक केला आता, हे फोटो मी रिप्लेस केला, पण याला जो काही इफेक्ट असेल तो सेमच राहणार आहे. जसं की तुम्ही बॅक करूया, आपण याला एक इफेक्ट ऍड करून घेते. इथे व्हिडिओ इफेक्टवर आली आणि यानंतर याला क्लासिकमधून किंवा न्यूमधून जो काही आपण इफेक्ट ऍड केला होता आधीचा तो सेमच इफेक्ट आपण ऍड करू. ओके, चालेल. जी फर्स्ट लेअर आहे त्यालाच आपण रिप्लेस करूया. यावर क्लिक करूया, इथे रिप्लेसवर क्लिक करायचंय. बघू शकता हा जे काही फोटो तुम्ही रिप्लेस केला आणि बघू शकता सेम इफेक्ट त्याला जसं तसं अप्लाय झालाय. तर रिप्लेसचा अर्थ काय आहे, जसं तसेच इफेक्ट राहणार, तिथपर्यंतच लेअर राहणार, तेवढं सेकंडपर्यंत लेअर राहणार. फक्त तुम्ही जे फोटो रिप्लेस करणार त्यावर त्या सगळ्या गोष्टी ऍड होतील आणि तिथपर्यंतच ती लेअर राहणार. ओके, ही गोष्ट समजली असेल आय होप तुम्हाला. त्यानंतर ओव्हरलेचं ऑप्शन आहे. तर ओव्हरलेचं ऑप्शन काय बघा, की ओव्हरले म्हणजे आता हे जे आहे ती आपली मीडिया आहे, म्हणजे फर्स्ट लेअर आहे. ठीक आहे, आणि जर आपण ओव्हरले म्हणजे जर आपल्याला लेअरमध्ये कन्वर्ट करायचं असेल, जसं की बॅकग्राऊंडला दुसरं आणि त्यावर लेअर वेगळी. आता जे काय हे मेन आपलं बॅकग्राऊंड आहे. ओके, जे काय इथून बॅक करूया आपण, हे जे काय आपलं ते पूर्ण बॅकग्राऊंड आहे. पण मी जर तो ओव्हरलेवर क्लिक केलं त्यानंतर काय म्हणजे एक सेपरेट लेअर तयार होणार त्याच्यावरती. इथं आपण एक स्प्लिट करूया. स्प्लिट केल्यानंतर याला ओव्हरलेवर क्लिक करायचंय. तर बघू शकता अशा प्रकारे ऍड होणार ते. आणि इथे जे काय आहे ते बॅकग्राऊंड आपण दुसरं पण ऍड करू शकतो. अशा प्रकारे ही आपण इथून एक गोष्टी ऍड करू शकतो. त्यानंतर ऑप्शन आहे बघा, इथून आपण बॅक करूया. ओके, ठीक आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन भेटतो, सॉरी, ओव्हरलेमधून ओव्हरले हा झाला. त्यानंतर ऍडजस्टमेंटचं ऑप्शन आहे. ऍडजस्टमेंट बऱ्याच जणांना माहिती आहे. आता काइन मास्टर लाईटरूम मध्ये आपण एडिटिंग शिकलोय आधी ग्राफिक डिझाईन मध्ये, तर नक्कीच जे आधीचे स्टुडंट आहे त्यांना माहिती असतील या गोष्टी. तर ब्राईटनेस वगैरे पण मॅनेज करू शकतो, कॉन्ट्रास्ट आहे, सॅच्युरेशन आहे, बऱ्याच साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहे जे की मी आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे. तर स्मार्टमध्ये पण क्लिक करून तुम्ही गोष्टी मॅनेज करू शकता. इथून जर आपण रिसेट कन्फर्म केलं आणि स्मार्टवर जर क्लिक केलं तर इथून पण आपण सर्व गोष्टी इथून कस्टमाइज पण आपण करू शकतो. इथे फिल्टर्सचं ऑप्शन आहे. फिल्टर्सच्या ऑप्शनवर क्लिक केलं तर तुम्हाला बरेच सारे फिल्टर्स ऑलरेडी तयार भेटतात, जे की तुम्ही डायरेक्ट व्हिडिओला अप्लाय करू शकता. जर तुम्ही व्हिडिओ शूट केलाय आणि तुम्हाला जर डायरेक्टली त्याला फिल्टर ऍड करायचं असेल तुम्ही नक्की यूज करू शकता. जर तुम्हाला एडिट नसेल करायचं तुम्ही याच्यामध्ये पण फिल्टर यूज करू शकता. जसं ब्लॅक अँड व्हाईट बरेच सारे फिल्टर्स आहेत त्याच्यामध्ये. आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवूया त्यावर, की कोणते कोणते फिल्टर्स यूज केले जातात जास्त तर, आणि कोणते कोणते ॲनिमेशन वगैरे आणि जे काही इफेक्ट आहेत ते कोणते कोणते ऍड करतात ते पण बघणारच आपण. हा व्हिडिओ थोडा म्हणजे पूर्ण मोठा होईल कारण की आपण पूर्ण समजून घेणाऱ्या गोष्टी त्यामुळे. ओके, हे झाल्यानंतर आपल्या इथे बघा एक ऑप्शन भेटतो रिटचचा. रिटचवर क्लिक केला, अलावर क्लिक केला तर जे काही क्रॉपचं वगैरे जे असतात गोष्टी ते आपल्याला इथे बघायला भेटतात. रिटचमध्ये फेस लुक्स कसं करायचं, आपल्याला फेसचा अँगल कसा ठेवायचा नाही का, गोरं वगैरे करायचं, जे काही गोष्टी आहेत तिथे मेकअप वगैरे आपण ऍड करू शकतो कॅपकटमध्ये. ओके, हा काय आपला सध्या काही कामी येणार नाही, पण जर तुम्हाला लागलं तुम्ही यूज करू शकता. रिमूव्ह बीजीचा आहे तर बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता तुम्ही ऑटो रिमूव्हल म्हणून, किंवा जर तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटतो आपल्याला कस्टम रिमूव्हल, जर तुम्ही सिलेक्ट करून पण बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. त्यानंतर क्रोमा कीचा आहे, तुम्ही कलर सिलेक्ट करून पण बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता. अशा प्रकारे हा ऑप्शन आहे बॅकग्राऊंड रिमूव्हचा, हा पण खूप चांगला ऑप्शन आहे. त्यानंतर आपल्याला ऑप्शन भेटतो इथे बघा एक्सपांडचं ऑप्शन, ते आपल्या सध्या तर लागणार नाही, पण लागला तर तुम्ही नक्कीच यूज करू शकता सायनिंग वगैरे करून. त्यानंतर रिलाईटमध्ये पण ऑप्शन आहेत बरेच सारे, बघू शकता. जसं इंटरनेट कनेक्शन आहे त्यानुसार आपल्याला सर्व इफेक्ट बघायला भेटतात. थोडं आपण ट्यून वगैरे याचे जे काय आहे ते चेंज करू शकतो अशा लाईटनुसार, बघू शकता अशा प्रकारे. ओके, रिलाईटमध्ये पण तुम्ही लाईट वगैरे ॲड करू शकता. तर इथे आपण हा राहू दे ऑप्शन, तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगून देते. ऑपेसिटीचा ऑप्शन आहे. ऑपेसिटी म्हणजे काय की किती ब्राईट वगैरे पाहिजे आपल्याला फोटो, किंवा त्याची ऑपेसिटी कितपर्यंत दिसला पाहिजे, थोडं फेंटमध्ये एकदम ब्लॅकमध्ये दिसला पाहिजे की थोडं ब्राईटनेस याची वाढलेली, असं ऑपेसिटीचा ऑप्शन पण आपल्याला माहिती आहे तो गोष्ट. ट्रान्सफॉर्मचा ऑप्शन आहे. ट्रान्सफॉर्म जर क्लिक केलं तुम्ही रोटेट करू शकता. ओके, त्यानंतर इथे मिररचं ऑप्शन आहे. डायरेक्ट फ्लिप होऊन जातं गोष्टी मिरर सारख्या, जसं आपल्या आरशामध्ये दिसतं उलटं तशा टाईपमध्ये मिररचं ऑप्शन आहे. त्यानंतर ॲडव्हान्स म्हणून आहे, इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे लेफ्ट राईट करू शकता. इथून झूमचा ऑप्शन आहे, झूम पण तुम्ही इथून करू शकता आणि रोटेट पण सुद्धा करू शकता. अशा प्रकारे हा ऑप्शन आहे. इथून बॅक करूया आपण. त्यानंतर हे सर्व गोष्टी बघितल्या आपण. त्यानंतर मास्कचा ऑप्शन आहे. मास्कवर जर तुम्ही क्लिक केलं तर बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात. तर मास्कचा ऑप्शन काय आहे, आपल्याला कोणता पार्ट हाईड करायचा आहे. ओके, जसं की मी इथं सर्कल केलं, ओके सर्कल मास्क केलं आणि याला जर इथपर्यंत घेतलं तर बाकीची जी जागा आहे ती पूर्ण जे काही गोष्टी त्या हाईड होतील आणि फक्त जेवढं मी मास्कमध्ये ॲड केलं तेवढीच गोष्ट दिसेल. ते आपण शेपनुसार पण मास्किंग करू शकतो. इथे बघा हार्टचं जर घेतलं मी हार्टमध्ये ते नाव येईल, तर अशा प्रकारे तुम्ही मास्कचा ऑप्शन सुद्धा यूज करू शकता. ओके, इथून बॅक करूया आपण याला. ओके,
बघा अशा प्रकारे जे काय आपण बॅक केलंय सर्व गोष्टी. त्यानंतर इथे लिंकचं ऑप्शन आहे, लिंकवर जर क्लिक केलं तुम्ही तर हा जो लिंकचा जो ऑप्शन आहे तो आपण नंतर बघूया, कारण की जे आपण स्टिकर वगैरे ऍड करतो याच्यामध्ये, जसं की आपण तो स्टिकर ऍड करू एक. ओके, स्टिकरचं ऑप्शन आपण जे काय आहे ते इथे क्लिक करूया आणि इथून एक स्टिकर ऍड करून घेऊया. ओके, अशा प्रकारे एक जे काय आपण ते स्टिकर आहे ते ऍड करून घेऊया आणि अशा प्रकारे इथपर्यंत घेऊया. आता आपण जर इथे लिंकच्या ऑप्शनवर क्लिक केलं, बघू शकता अशा प्रकारे आपण इथे येऊया आणि याला लिंकच्या ऑप्शनवर क्लिक करूया. ओके, आता आपण जर ही लेअर डिलीट केली तर जे काही इफेक्ट असेल ते तसंच राहणार. हे मला थोडं सविस्तर बघावं लागेल याचा काय आहे, तर मी तुम्हाला हे नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तरी आपण ट्राय करून बघूया. ते लिंकचं ऑप्शन मलाही थोडक्यात माहीत नाही ही गोष्ट काय आहे, तर म्हणजे याच्या आधी काही मी यूज केली नाही त्यामुळे मला त्याची इन्फॉर्मेशन नाही आहे तेवढी. तरी मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल याचा अभ्यास करून काय आहे तर. ओके, इथून बॅक करूया. ओके ओके, अशा प्रकारे आपली लेअर होती ॲड केली आपण. त्यानंतर आपलं इथे ऑप्शन भेटतो, लेअरवर क्लिक करून आपण सगळे ऑप्शन बघितले. मास्क झाला, लिंकचा जो ऑप्शन आहे तो मी सांगणार आहे, तो पेंडिंग आहे आपला, तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगून देईल. ओके, त्यानंतर ऑडिओचा ऑप्शन आहे. जर तुम्ही ऑडिओवर क्लिक केलं तर तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन भेटतात. एक एक आपण थोडक्यात समजून घेऊया. थोडक्यात मी सविस्तरच सांगणार, काय प्रॉब्लेम नाही. एक्स्ट्रॅक्टवर जर क्लिक केलं तुम्ही जर एक्स्ट्रॅक्टवर क्लिक केलं तर जे काही तुमच्या गॅलरीमधले व्हिडिओ आहेत ते ओपन होतील आणि त्यामधून तुम्ही सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करू शकता. जसं की मी सॉन्ग घेतलं आणि इथून ॲड केलं तर बघू शकता अशा प्रकारे हे सॉन्ग येईल आणि इथून एक्स्ट्रॅक्ट डायरेक्टली जो व्हिडिओ आहे तो एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. याच्यामध्ये याचा अर्थ काय, जे व्हिडिओपासून आपण ऑडिओ कसा एक्स्ट्रॅक्ट करायचा किंवा व्हिडिओपासून ऑडिओ कसा जनरेट करायचा ही ती गोष्ट आहे. तुम्ही व्हिडिओ डायरेक्टली अपलोड केला, एक्स्ट्रॅक्टच्या ऑप्शनवर क्लिक करून इथे बघा हा एक्स्ट्रॅक्टचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक केला आणि जर तुमच्या गॅलरीमधला जो कोणता व्हिडिओचा आवाज तुम्हाला किंवा सॉन्ग पाहिजे असेल व्हिडिओचा, तुम्ही ते ॲड करू शकता. ऑटोमॅटिकली त्याचं बॅकग्राऊंड म्हणजे व्हिडिओ रिमूव्ह होईल आणि ते ऑडिओमध्ये ते कन्वर्ट होऊन जाईल. त्यानंतर साऊंडवर क्लिक करायचं आहे. आता साऊंडवर जर क्लिक केलं तर आपल्याला बरेच सारे कॅपकट करून पण आपल्याला भरपूर सारे साऊंड्स बघायला भेटतात. त्यानंतर फाईल मॅनेजरमधून आपण जे डिव्हाइस ऑप्शन आहे, डिव्हाइस ऑप्शनवर क्लिक केलं तर आपल्या गॅलरीमध्ये जे काही आपल्या फाईल मॅनेजरमध्ये सॉन्ग आहे ते ओपन होऊन येतील. त्यानंतर इथे पण भरपूर सारे ऑप्शन आहेत, तर तुम्ही इथून पण ॲड करू शकता किंवा इथं फाईल मॅनेजरमधून पण तुम्ही डिव्हाइसमधून पण गाणे ॲड करू शकता. आणि एक्स्ट्रॅक्ट जे आहे एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन त्यावर क्लिक करून पण तुम्ही व्हिडिओ ॲड करून त्यापासून पण एक्स्ट्रॅक्ट सॉन्ग करू शकता. पण तुम्हाला जर एक्स्ट्रॅक्ट व्हिडिओपासून ऑडिओ करायचं तुम्ही या ऑप्शनवर क्लिक करू शकता किंवा स्टार्टिंग जे सांगितलं त्यावर पण क्लिक करू शकता. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमची गॅलरी ओपन होऊन जाईल आणि गॅलरीमधलं जे कोणत्या व्हिडिओचं सॉन्ग तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही ॲड करू शकता. ओके, इथून बॅक करूया आपण. आता एवढं आपल्याला समजलं आहे. त्यानंतर साऊंड इफेक्ट्स आहे. साऊंड इफेक्ट्समध्ये हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की यामध्ये भरपूर सारे जे काही ट्रेंडिंग जे क्लिप्स असतात त्यामध्ये आपण बघू शकतो काही बेल्सच्या छोट्या छोट्या क्लिप्स असतात. भरपूर सारे जे क्लिप्स आहेत, मी प्ले तर करून दाखवणार नाही कारण कॉपीराईटचा इश्यू होऊ शकतो. त्यामुळे इथे भरपूर सारे जे आहेत तुम्हाला बघायला भेटेल, त्यामुळे तुम्ही सर्च पण करू शकता काही तुम्हाला ऑडिओ वगैरे पाहिजेत तर. ओके, त्यानंतर इथे रेकॉर्डचं ऑप्शन आहे. तर रेकॉर्डच्या ऑप्शनवर जर क्लिक केलं आणि तुम्ही जर इथे जर याच्यावर माईकवर क्लिक केलं तर तुम्हाला बघू शकता इथे अलाउ करायला सांगेल. 3, 2, 1 असं घेईल आणि जे काही तुमचं व्हॉइस आहे ते इथे रेकॉर्ड व्हायला सुरुवात होईल. जसं की मी थोडंसं इथून चालू करून बंद केलं तर बघू शकता जे काही ऑडिओची क्लिप आहे ती सेपरेटली तयार झाली. तुम्ही इथून काही व्हॉइस ओव्हर करू शकता. जसं की जर तुम्ही ब्लॉग काढत असाल, ब्लॉग काढणारे बरेच जण क्लिप्स वेगवेगळ्या काढतात आणि नंतर त्याला व्हॉइस ओव्हर करतात. म्हणजे थोडक्यात काय की जर तुम्ही कुठे गर्दीच्या ठिकाणी ब्लॉग वगैरे काढत असाल पण आवाज नसतो येत नाही का क्लिअर, त्यामुळे तुम्ही ते क्लिप्स काढून घ्यायचे आणि नंतर त्याला व्हॉइस ओव्हर करायचे. जसं की मी तिथे गेलो होतो त्यानंतर काय काय झाल्या गोष्टी त्या तुम्ही थोडक्यात इथं व्हॉइस ओव्हर देऊ शकता. ओके, रेकॉर्ड करून अशा प्रकारे हा रेकॉर्डचा ऑप्शन आहे. त्यानंतर इथं टेक्स्ट टू ऑडिओ आहे. टेक्स्ट टू ऑडिओवर काय जस्ट तुम्ही स्क्रिप्ट टाकू शकता एखादी इंग्लिशमध्ये नाही का, मग ते ऑडिओ आपल्याला इथे भेटेल. व्हॉइस ओव्हरमध्ये कोणत्या कोणत्या कॅरेक्टरचा आपला आवाज घ्यायचा नाही का, इथे ऑलरेडी आपल्याला सर्व गोष्टी भेटेल. म्हणजे बाईचा घ्यायचा आहे, माणसाचा घ्यायचा आहे नाही का, कार्टूनचा घ्यायचा आहे, सर्व इथे आपली स्क्रिप्ट टाकायची जी काय आहे ती लिहायची आणि त्यानुसार मग हे जे व्यक्ती आहेत ते त्यांच्या आवाजामध्ये ते आपल्याला ऑडिओ तयार करून देतात. ओके, हा ऑप्शन पण समजला असेल. त्यानंतर कॉपीराईटचा आहे, तर इथे नो साऊंड टाकल्यानंतर कॉपीराईटचा आपल्याला काही समजणार आहे सध्याच. ओके, अशा प्रकारे हा जो ऑडिओचा पूर्ण सेक्शन होता तो बघितलाय आपण. त्यानंतर टेक्स्टकडे येऊया. बघा, टेक्स्टवर जर क्लिक केलं तुम्ही तिथे ॲड टेक्स्ट येते. ॲड टेक्स्टचं ऑप्शन काय तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण इनशॉटमध्ये ही गोष्ट बघितली आणि काइन मास्टरमध्ये सुद्धा बघितलंय. पण कॅपकट जे आहे ते एकदम ॲडव्हान्स आहे, खूप ॲडव्हान्स ॲप्लिकेशन आहे. त्यामुळे तुम्हाला भरपूर सारे इफेक्ट जे आहे ते बघायला भेटते. जसं की मी यावर क्लिक केलं. ओके, आता इथं आपले एंटर टेक्स्ट आहे. जर मी जर नाव लिहिलं टाईप केलं मी, ओके, इथं क्रिएटिव्ह, ओके चालेल, काय प्रॉब्लेम जसं आहे तसं, किंवा आपलं स्वतःचं नाव टाकलं तरी पण चालेल. जसं मी ते टाकून दिले ते नाव
आणि याला ओके केलं इफेक्टचं. आता बघू शकता अशा प्रकारे जो काही तो आहे तो इफेक्ट प्ले होईल. तर खूप चांगलं ॲप्लिकेशन नक्कीच यूज करा. फक्त ते जो प्रॉब्लेम आहे तो की आपण दिवसातून एक व्हिडिओ एडिट करू शकतो किंवा 2, नंतर आपल्याला कॅपकट जे आहे ते क्लिअर स्टोरेज करायला लागते नाही का. ते बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे, त्याचं पण सोल्युशन मी बघेल आणि नक्कीच लवकरच सांगेल तुम्हाला ते काय प्रॉब्लेम आहे. तर ओके, अशा प्रकारे जे काही आहे ते दाखवलं मी तुम्हाला. एक पहिला आहे टेक्स्टवर क्लिक करून जे काही इफेक्ट आहे, इफेक्ट खूप सारे यामध्ये खूप सारे इफेक्ट आहे. तुम्ही नक्कीच हे ब्लॉगमध्ये जर तुम्ही ब्लॉग वगैरे करत असाल त्यामध्ये नक्कीच हे जे काही टेक्स्ट आहे तुम्ही बघितलं असेल. खूप इंस्टाग्रामला पण ट्रेंडिंग आहे ते सर्व गोष्टी. अशा प्रकारे जे टेक्स्ट आहे बघू शकता, भरपूर सारे इफेक्ट आहेत त्याच्यामध्ये, भरपूर सारे लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो जे काही भरपूर सारे इथे क्लिप्स पण भेटतात तुम्हाला. ओके, त्यानंतर फॉन्टवर जर क्लिक केलं तर फॉन्टचे पण ऑप्शन आहेत आपल्याला इथे खूप सारे. जर आपण फॉन्टवर क्लिक केले तर भरपूर सारे फॉन्ट आहेत जे की आपल्याला डाउनलोड करावे लागतील. काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक केलं तर तुम्हाला सर्व फ्रीमध्ये हे फॉन्ट यूज करता येतात. बघा इथे आपण करू शकतो, इथून क्लिक करून यावर तर भरपूर सारे जे काही फॉन्ट आहेत ते तुम्ही यूज करू शकता. तर फॉन्ट कसे यूज करायचे, आपण ऑलरेडी जे काही टेक्स्ट होतं नाही का त्याला आपण जे इफेक्ट वगैरे त्याच्यासोबत आपण त्याला ऍड केलं, त्यामुळे आपल्याला ते चेंज करता येणार. जर आपण डिलीट केलं आणि ॲड टेक्स्टवर क्लिक केलं, ॲड टेक्स्टवर क्लिक करून जर मी इथे फक्त फॉन्टवर क्लिक केलं आणि इथे जे काही नाव आहे ते टाकून दिलं, जसं इथे बघा. ओके, आपण एक फॉन्ट आहे तो घेऊया. तर बघू शकता इथून अशा प्रकारे जे काय आहे ते टेक्स्ट अशा प्रकारे तयार होईल. बघू शकता फॉन्ट पण चेंज झालाय त्याचा. तर टेम्पलेटमध्ये पण सुद्धा तुम्ही जे काही फॉन्ट आहे तो चेंज करू शकता. ओके, अशा प्रकारे जी गोष्ट सांगितली. त्यानंतर इथे स्टाईलचं ऑप्शन आहे. स्टाईलमध्ये काही तुम्ही त्याला स्ट्रोक वगैरे ॲड करू शकता, बॅकग्राऊंड लेअर ग्लो जे काही गोष्टी तिथे बघू शकता इथे फॉन्टमध्ये, ते सर्व गोष्टी तुम्ही ॲड करू शकता इथे. त्यानंतर स्टाईलमध्ये आणखी एक ऑप्शन आहे शॅडोचा, कर्वचा आहे, नंतर बोल्ड इटॅलिक सर्व जे काही आपले इनशॉट आणि काइन मास्टरमध्ये आपण बघितले ऑप्शन, ते सर्व जे काही ऑप्शन आहे ते आपल्याला कॅपकटमध्ये बघायला भेटतात. पण त्यापेक्षाही ॲडव्हान्स गोष्टी आपल्याला कॅपकटमध्ये बघायला मिळतात. तर बघा इथे जर ग्लोवर क्लिक केलं तर ग्लोचा पण तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतो. मग अशा प्रकारे आता इथून आपण अंडू करून घेऊया, इथून बॅक करूया हा ऑप्शन. खूप डीपमध्ये जर ॲप्लिकेशन बघणार आहोत आपण, कारण की हे महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे, त्यामुळे खूप बेसिकपासून आपण गोष्टी घेतल्या आहे आणि ॲडव्हान्सपर्यंत शिकायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपण टेक्स्टवर परत जर क्लिक केलं तर बऱ्याच साऱ्या गोष्टी आता मी दाखवतो. तर ऑटो कॅप्शनचा एक ऑप्शन आहे. ते ऑटो कॅप्शनमध्ये पण तुम्ही बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत ते जसं की आपण बोलतो व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये नाही का, तर त्यानुसार आपल्या याच्यावर टेक्स्ट तयार होऊन येतात. जसं इंग्लिश लँग्वेजला परफेक्ट काम करतं हे. नंतर स्टिकरचा ऑप्शन आहे. स्टिकरमध्ये पण भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला. स्टिकरमध्ये पण तुम्हाला जसं लाईक सबस्क्रायबरचे जे ऑप्शन असतात ते पण बघायला भेटत असतील यामध्ये. बघू शकता हां, इथे आहेत बऱ्याच साऱ्या गोष्टी, सबस्क्रायबर्स वगैरे स्टिकरमध्ये तुम्ही ॲड करू शकताय. भरपूर सारे स्टिकर आहेत इथे. ॲरोचा आहे, नंतर सर्कलमध्ये पण भरपूर सारे स्टिकर इथे अवेलेबल आहेत तुम्हाला. जे तुम्हाला ॲड करायचे, जे चांगलं वाटेल ते तुम्ही इथून ॲड करू शकता. जसं की काइन मास्टर, इनशॉट जे ॲप्लिकेशन आहे, फिल्मोर ॲप्लिकेशन, आपण तिन्ही ॲप्लिकेशन बघितले व्हिडिओ एडिटिंगचे. पण तर कॅपकटचा विचार केला तर हे सर्वापेक्षा बेस्ट ॲप आहे. फक्त तो इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम येतो आणि क्लिअर स्टोरेज केल्यामुळे तो आधीचा प्रोजेक्ट डिलीट होतो. हा प्रॉब्लेम आहे ॲप्लिकेशनचा. बाकी ॲप्लिकेशन खूप चांगलं आहे हे. तर अशा प्रकारे आपण हे बॅक करूया. इथे काही प्रॉब्लेम नाही, इथून अंडू करून टाकू जे काही स्टिकर घेतले आपण ते. आणि जेवढे तुम्ही लेअर ॲड केलं ना एवढं भारी इंटरफेस दिसतो याचा. जर आपण ऑडिओ ॲड केलं असं आपण बघणार आहोत समोर कसं दिसतात लेअर. तर ओके, टेक्स्टच्या ऑप्शनमध्ये आपलं वाक्य होतं. त्यानंतर आपण ड्रॉचं ऑप्शन ड्रॉ पण करू शकतात गोष्टी. ते ब्रशचं वगैरे पण ऑप्शन भेटतो आपल्याला. बघू शकता जसं इंटरनेट कनेक्शन आहे त्यानुसार लोडिंग घेतं ॲप्लिकेशन. बघू शकता जर हा ब्रश घेतला मी कोणता पण एक अशा प्रकारे, आणि जर मला ड्रॉ करायचं असेल कुठे तर मी ड्रॉ करू शकते अशा प्रकारे. बघा तुम्ही ड्रॉइंग जर म्हणजे ड्रॉ वगैरे काही करायचं असेल काही गोष्टी तर करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे ओके, अशा प्रकारे याची पण एक सेपरेट तुम्हाला जे काय सेपरेट लेअर येणार आहे जी तुम्हाला कुठपर्यंत ठेवायची तुम्ही ॲड करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. ड्रॉचा पण ऑप्शन आहे यामध्ये. त्यानंतर टेक्स्ट टेम्पलेटचा आहे. टेक्स्ट टेम्पलेटवर जर क्लिक केलं तुम्ही ऑलरेडी जे मी दाखवलं तुम्हाला मगाशी, त्या टेम्पलेट ऑलरेडी आपल्याला इथे डिझाईन करून भेटणार आहे, जे की कॅपकटकडून आपल्याला भेटतात. ओके, ऑलरेडी ते टेम्पलेट देतात आपल्याला. त्यानंतर टेक्स्ट टू ऑडिओ आहे. ते सेम मगाशी मी सांगितलं, ते टेक्स्ट आपण टाईप करू शकतो किंवा स्क्रिप्ट देऊ शकतो. त्यानुसार आपल्याला एआयचे व्हॉइस भेटतात. त्यानंतर ऑटो लिरिक्स आहे. ऑटो लिरिक्सचा तो मी सांगितलं आहे. जसे आपण कोणताही जसं टेक्स्ट टू ऑडिओ आहे त्यामध्ये आपण टेक्स्ट द्यायचा आणि ऑडिओ आपल्याला जनरेट करून भेटतो. आणि याच्यामध्ये जो ऑप्शन आहे लास्टचा, 1 मिनिट, याच्यामध्ये जे आहे ऑडिओ लिरिक्स, जे आपण व्हॉइस टाकतो त्यानुसार आपल्याला लिरिक्स तयार करून भेटतात, शब्द तयार करून त्याच्यामध्ये. जसं ऑटो कॅप्शनचा आहे तसंच तो ऑप्शन आहे.
ओके, एवढं पार्ट तुम्हाला समजलं असेल. आय होप. यामध्ये जर काही मिस्टेक असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपला पण विचारलं तरी चालेल. आणि आज आपण सगळ्या गोष्टी काय काय बघितल्या स्टार्टिंगला बघू. आपण कोणत्या रेझोल्युशनमध्ये व्हिडिओ एक्सपोर्ट करायचं ते बघितलंय. त्यानंतर इथे जे काही ऑप्शन आहेत, लेयर्स आहेत त्या बघितल्या, फुल स्क्रीनचा ऑप्शन बघितला, अंडू रेडूचा भाग बघितला, प्लेचा बघितलाय, फुल स्क्रीन, त्यानंतर एडिटमध्ये सर्व गोष्टी बघितल्या, ऑडिओ सेक्शन बघितला, टेक्स्ट बघितला. एवढ्या सर्व गोष्टी आपण पूर्ण बघितल्या आहे. आता आपल्याला उद्याच्या पार्टमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी शिकायच्या आहे, पण आपला अर्धा तासाचा 1 तासाचा जो क्लास राहील तो तुम्हाला अटेंड करावा लागेल पूर्ण, कारण की खूप माहितीपूर्ण व्हिडिओ येणार आहे. आजचा आपला डे 2 होता. बघू आपले किती पार्ट होतात ते कॅपकट सिरीजचे. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी असं म्हणत असते की तुमची एक कमेंट मला मोटिवेशन देत असते. त्यामुळे व्हिडिओ चांगला वाटला तरी कमेंट करा, किंवा काही माझ्याकडून चुका झाल्या असेल बोलण्यामध्ये किंवा सांगण्यामध्ये ते पण कमेंटमध्ये सांगू शकता, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेल त्या गोष्टी. आणि सोबतच इन्स्टा पेजला फॉलो करा. इन्स्टाला आपले डेली अपडेट्स येत राहतात. आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. टेलिग्रामला जे काही मटेरियल असतं व्हिडिओचं ते टेलिग्राम चॅनलला येत असतं. आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुपला डेली आठवड्यातून 3 वेळेस क्लास असतो. आणि जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतात ते पण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सॉल्व्ह केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप माहिती बघितली आपण. आता भेटू अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या कॅपकट सिरीजच्या डे 3 मध्ये. धन्यवाद.